तर मित्रांनो, मला कळत नाही की आपला भारत देश इतका पुढे कसा काय गेला. कारण की पहिले काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेस सरकारने जे आहे पहिलेच देश पुढे नेऊन ठेवला आणि त्यानंतर आता बीजेपी जे आहे लगातार प्रयत्न करत आहे की आपला देश अजून चांगला कसा होईल आणि ते प्रयत्न जे आहे पूर्ण होत पण आहे. कारण की सरकारने जे आहे आता बीजेपी सरकारने खूप देश जे आहे पुढे नेलेला आहे. आणि पहिले काँग्रेस सरकारने त्याची मदत केली होती आणि आता जे आहे नंतर बीजेपी सरकार जे आहे मदत झाल्यानंतर बीजेपी सरकार सुद्धा जे आहे एकदम आता पुढे नेण्याचं जे आहे वाटचालीस हे करत आहे. आता नेमकं हे कसं काय हे तुम्हाला प्रश्न पडतच असेल. आता तुम्ही म्हणत असाल की हे कसं काय म्हणत आहे. आता तुम्हाला सांगतो. पहिले जे आहे पहिले शिक्षण म्हणजे खूप जे आहे चांगलंच होतं. परंतु आताचं जे शिक्षण आहे एकदम हाय क्वालिटीचं शिक्षण आपल्याला भेटत आहे. म्हणजे पहिले तुम्हाला बरेच जणांना माहित आहे की जिल्हा परिषद नावाची शाळा असते आणि खेडेगावात ही शाळा असते. परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आहे पहिले तेवढं काही चांगलं शिक्षण मिळत नव्हतं. परंतु आताचं जे शिक्षण आहे सरकारने एक नंबरवर नेऊन ठेवलेलं आहे. कारण की आपल्याला एक नंबर जे आहे शिकायला मिळत आहे आणि हे कशामुळं हे जे आहे आता असलेल्या सरकारमुळं आणि हे शक्य जे आहे सर्व बीजेपी सरकारमुळे होत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळेबद्दल तर दुसऱ्याला म्हणजे बरेच जणांना माहित नाही. परंतु हे तर माहित असेल ना की अनेक सारे जे आहे आता म्हणजे परीक्षा होतात त्यानंतर म्हणजे जशी की नीटची परीक्षा असो यूपीएससीची एमपीएससीची अशा अनेक साऱ्या मोठमोठ्या परीक्षा होत असतात. त्या परीक्षेमध्ये जे आहे अनेक सारे घोटाळे व्हायचे. आता ते जे आहे थांबवण्याचं काम म्हणजे बीजेपी सरकार करत आहे. कारण की पहिले जे आहे कशा प्रकारे घोटाळे होत होते हे सर्व लक्ष करून जे आहे आपल्या बीजेपी सरकारने जे आहे आपल्याला एक नंबरचे सर्व घोटाळे थांबवलेले आहे. शिक्षण चांगलं मिळत आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा म्हणजे असा घोटाळा होत नाही आहे आणि सर्व प्रकारचे जे आहे बीजेपी सरकार जे आहे लक्ष करत आहे. मित्रांनो, टॅक्स नावाचा शब्द तुम्हाला माहितच असेल. आपण जे आहे म्हणजे समजा एखाद्या रस्त्यानं चालत आहोत तर त्याचा पण आपल्याला टॅक्स भरावा लागतो. परंतु तुम्हाला माहित आहे का बीजेपी सरकारने जे आपल्याकडून टॅक्स घेते आणि टॅक्स घेतल्यानंतर जे आहे रोडची सुद्धा सुविधा म्हणजे आपल्याला एक नंबरची दिलेली आहे. म्हणजे सर्वीकडले जे रोड आहे तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे रोड आहे. एकही रोडवर खड्डा नाही. किती चांगले म्हणजे आपल्याला पॉशिंगचे रोड मिळत आहे. म्हणजे एकदम हायवे सारखे सर्वीकडे रोड बनलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याला मोठमोठाली रक्कम पैसे मिळतात. म्हणजे शेतकऱ्याचा जे खर्च आहे भलेही आपल्याला 40,000 रुपये जर लागला म्हणजे वर्षाचा आपल्याला 6,000 रुपये रक्कम मिळते. म्हणजे नमो शेतकरीची 6,000 रुपये आणि त्यानंतर पीएम किसानची 6,000 रुपये म्हणजे एकूण टोटल जे आपल्याला 12,000 रुपये मिळतात. म्हणजे मजाकची गोष्ट नाही मित्रांनो. 12,000 रुपये म्हणजे काय कमी झाले का. त्यामध्ये जे आहे आपलं पूर्ण वर्षभराचं जे आहे खर्च निघून जाते. आणि तुम्ही विचार करा की सरकार जे आपल्याला 12,000 रुपये देते. त्यानंतर आपण जे आहे नदीला म्हणजे आपली माता मानतो आणि नदीला माता मानण्याचं कारण म्हणजे ते आपल्याला पाणी देते. आणि तुम्हाला माहित आहे का पैनगंगा त्यानंतर गंगा यमुना सरस्वती हे जे गोदावरी अशा अनेक साऱ्या नद्या ज्या आहे याचे सुद्धा खूप चांगले पॉज जे आहे सरकारने पाणी बनवलेले आहे. म्हणजे नद्यामध्ये सुद्धा कचरा एकही नाही आणि त्यानंतर आपल्याला एकदम प्युअर वॉटर जे आहे म्हणजे पाणी आपल्याला मिळते. आणि ते आपण जे आहे पितो म्हणजे त्याच्यात डुबकी जरी लावली आणि ते पाणी जरी पिलं तर ते आपल्यासाठी खूप छान आहे. कारण की गंगाचं पाणी म्हणजे आपल्या मातेचं पाणी आहे मित्रांनो. आणि त्याचं जर तुम्ही पाणी जर पिलं तर म्हणजे तुम्हाला म्हणजे स्वर्गच आत्ताच्या म्हणजे चालू जीवनात जे आहे स्वर्ग मिळाला असं समजू ना. कारण की आपल्याला जे आहे बीजेपी सरकारनं म्हणजे अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहे इतक्या साऱ्या सुविधा दिल्या. परंतु तुम्ही मित्रांनो बीजेपीला नाव ठेवता. कारण की आपल्याला इतकेच साऱ्या म्हणजे अनेक साऱ्या सुविधा देऊन सुद्धा तुम्ही बीजेपी सरकारला असे तसे म्हणता. अरे किती साऱ्या आपल्याला जे आहे अजून किती साऱ्या सुविधा देत बसल बीजेपी. आणि शेतकऱ्यांचे जीवन पण खूप चांगले बनलेले आहे. एकही शेतकरी आत्महत्या करण झाला त्यानंतर म्हणजे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जे आहे आपलं जीवन जगता यायला. आणि अनेक साऱ्या म्हणजे भावाला सुद्धा म्हणजे त्यांच्या जे कडधान्याला आहे त्यांना त्यांना सुद्धा म्हणजे गहू कापूस तूर डाळ इतर सुद्धा म्हणजे कडधान्यांना त्यांना भाव मिळत आहे. म्हणजे किती चांगलं हे आपलं सरकार आहे. यांनी म्हणजे जे आहे आपण म्हणजे फक्त जनता एक म्हणत राहतो की असं सरकार आहे तसं सरकार आहे. यांनी म्हणजे आपलं जे आहे एक नंबरचं जे आहे वर्चस्व बनवून ठेवलेलं आहे. आणि बीजेपी सरकार हे एक नंबरचं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे भारताला योगदान देत आहे. आणि उगाच थोडी इतक्या वर्षातून म्हणजे निवडून येत आहे. कारण की 15 वर्ष झाले मित्रांनो बीजेपीचं सरकार आहे. आणि तुम्ही म्हणता वोट चोरी केली कोणती हे चोरी केली ते चोरी केली अशा कोणत्या प्रकारची काही पण तुम्ही इल्जाम लावत जाऊ नका मित्रांनो. म्हणजे आरोप तुम्ही जर टाकले तर तुम्ही पण जे आहे जेल गेलो मध्ये जासाल. म्हणून जे आहे तुम्ही अशा खोटे आरोप टाकत जाऊ नका. कारण की बीजेपी सरकार जे आहे एक नंबर आहे. आपले रोड झाले इतर आता तुम्हाला ते सांगलेलंच आहे की त्यांची कामे जी आहे किती चांगली आहे. आणि त्यांचे आमदार खासदार इतर सुद्धा खूप म्हणजे जनतेसोबत प्रामाणिकपणे वागतात. आणि बस मित्रांनो याच्यावरती काही सांगत नाही. कारण की अनेक सारे जे आहे असे बीजेपीचे कामं आहेत. बाकी मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा डबल रोड व्हिडिओ हेच टाकला होता. परंतु बऱ्याच जणांना कळाला नाही की मी ते काय टाकला होता.
म्हणून याच्यासाठी एकदा तुम्ही डबल रोड व्हिडिओ जे आहे ते पाहू शकता.